जय श्री कृष्णा. तर आज सकाळ सकाळ 6 वाजता उठून आली आहे मी डायरेक्ट किचनमध्ये. कशासाठी भाई, आज डब्बा बनवायचा आहे तुम्हारे भाई को. आल्या आल्या लगेच फ्लॉवर साफ करायला घेतला, कारण आज फ्लॉवर, बटाटा आणि शिमला मिरची मिक्स भाजी देणार आहे. थंडी एवढी आहे तर उठायचा खूप जास्त कंटाळा येतो, पण करणार काय आता. कधीतरी डब्बा बनवायला लागतो म्हटलं, कधीतरी उठावंच लागणार होता, मग उठलो बाई. आणि इकडे मी भाजी बनवायला घेतली आहे. आता ही भाजी जास्त तामझाम नाही करायचं, हिला साधी बनवायची, कारण मला ती टिफिन सोबतच मी साईडला 2 एग्स बॉईल करत ठेवले होते. इथे भाजी शिजत होती आणि इकडे मला चपाती बनवायची आहे. तर इकडे मी चपात्या रेडी करायला घेतल्या होत्या. इनमीन 2 चपात्या मला बनवायच्या होत्या, पण मी एक एक्स्ट्रा पण बनवली. म्हटलं जाऊ दे, एक चपाती एक्स्ट्रा खाऊ दे. तर इकडे मस्तपैकी आपली भाजी रेडी झाली होती, सोबतच एग्स पण बॉईल झालेले होते. मग मी इकडे टिफिन पॅक करायला घेतलं. भाजी चपाती सोबतच मी थोडासा सलाड पण पॅक केला होता. इथे मस्तपैकी डब्बा पॅक केला आणि खाली आणून ठेवून दिला. आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला गेलती. तर ही होती आजची रांगोळी. आणि आता हे जसे उभे होते, मला वाटलं की ते आता रांगोळीवरून गाडी घालवतील, पण नाही बाई, हुशार आहेत, नाही घातली त्यांनी गाडी. हे गेले. मी पण फ्रेश होऊन आली होती मंदिरामध्ये, आणि आज देवाने मला आशीर्वाद रूपी हे 2 फुलं दिले होते. येताना मी स्प्राउट्स घेऊन आली. खूप दिवस झाले खाल्ले नाही, मग मी चव विसरलेली. आणि आल्यानंतर मला भूक लागलेली, सो मी इकडे ओट्स खायला घेतलेले. हे असेच छान नाही दिसत आहे आणि छान लागणारही नाही. चला म्हटलं थोडंसं डेकोरेट करूया. सो मी इथे ॲपल स्लायसेस आणि थोड्याशा बिया ॲड केल्या. सो तो क्रंच पण भेटला आणि मंच पण भेटला. आणि दुपारी मी इकडे घेतली होती मेथीची भाजी बनवायला. बाई, थोडंसं जळाला लसूण, पण जाऊ दे, आता काय करू ना. त्यासोबतच आज मी करेला तवा फ्राय बनवणार आहे. हा तवा एवढा जास्त गरम झालेला की तो कोळसा होऊन गेला लसणाचा आणि जिऱ्यांचा. आज वाटतं सगळ्यांना जळायचंच आहे माझ्या हातनं. मग इकडे माझी भाजी झाली होती रेडी. मग दुपारी मी असं काहीतरी मस्त जेवली. दुपारी इथे माझे काही पार्सल आलेले. आता एक तर माहिती होतं, पण ह्यामध्ये काय आहे आणि हा कोणता पार्सल हे मला आठवतच नव्हते. मला असं झालेलं, मी कधी त्याला ओपन केलं तर समजला भाई हे एक्सटेन्शन मीच मागवले होते. और ऐसा भी था आज का दिन. चलो बाय.